दिग्रसला भाजपासह सर्वच पक्ष धडकले विद्युत कार्यालयात. वारंवार लाईन बंदसाठी अखेरची सूचना. दिवसभरात 4-4 तास लाईन बंदने वैतागलेल्या लोकांच्या तक्रारीला घेऊन आता भाजपाबरोबर सर्वच पक्षांनी येथील विद्युत वितरण कार्यालयाच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले. लोकांना विनाकारण त्रास देणे टाळा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सोमवार 4 मेला देण्यात आला आहे. दरमहा वेळेवर लाईन बिल भरणाऱ्या विद्युत ग्राहकांना पूर्वसूचना न देता लाईन बंद करणे, तक्रारीचा फोन न उचलणे व उडवाउडवीचे उत्तर देणे यावर शिखरपठाणी वसुली करणाऱ्या येथील विद्युत वितरण कार्यालयात गेल्या आठवड्यातील सोमवारी भाजपाचे शहराध्यक्ष अभय इंगळे यांनी होणारा त्रास कमी करा, तांत्रिक अडचणी असल्यास कळवा अशा सौम्य भाषेत सूचना दिल्या. सोबत आठवड्याभराची मुभा देत लोकांना दिलासा देण्यासाठी विनंती केली होती. मात्र आज भाजपाबरोबर आता सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आठवड्यानंतरच्या सोमवारी विद्युत वितरण कार्यालयाला धडक देऊन चांगलाच समाचार घेतला. भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, शिवसेनेचे नगरसेवक बाळू जाधव, उबाटाचे शहर प्रमुख राहुल देशपांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरबाज धारीवाला, नगरसेविका स्वाती धाडवे, नगरविकास कविता सुकळकर यांच्या पुढाकारात विद्युत वितरण कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत वाणी व सहाय्यक अभियंता सुरेंद्र वैष्णव यांची चांगलीच कानउघडणी केली. उपस्थित प्रश्नांचे निरसन न करणाऱ्या या विद्युत कार्यालयाच्या कारभाऱ्यांची बोलती बंद करण्यात आली. कारण हे दोघे जण गेल्या 8 दिवसापासून रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र लाईन बंद होणार नाही याबाबत लक्ष देऊ असे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना सुरेंद्र वैष्णव यांनी विश्वास दिला असला तरी आता विनाकारण लाईन बंद करून त्रास दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत विद्युत वितरण कार्यालयाच्या अभियंत्याची चांगलीच कानउघडणी करण्यात आली.